माणूस आणि वन्यजीव हा संघर्ष काही आजचा नाहीये, वर्षानुवर्षांचा आहे. पण विचार करा, या संघर्षाला सामोरं जाण्यासाठी नेहमी युद्धाचाच मार्ग हवा का? आता एक नवीन दृष्टिकोन समोर येतोय, युद्धाचा नाही तर विवेकाचा. चला तर मग या नव्या पर्वाविषयी जरा सविस्तर बोलूया. म्हणजे प्रश्न असा आहे की कीटक नियंत्रण म्हणजे खरंच निसर्गाविरुद्ध लढाईच आहे का? ज्यांना आपण उपद्रवी प्राणी म्हणतो त्यांना मारण्याशिवाय दुसरा काही मार्गच नाहीये का आपल्याकडे? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला सुरू करूया पहिल्या भागापासून. एक न जिंकता येणारं युद्ध. बघूया आपल्या शेतात आणि गावांमध्ये अस्तित्वासाठीचा हा रोजचा संघर्ष नेमका आहे तरी कसा. आता जमिनीवरची खरी परिस्थिती बघितली ना तर ती खूपच गंभीर आहे. म्हणजे बघा, एका बाजूला उंदीर आणि घुशी आहेत जे पिकांची नासाडी करतायत. मग आहेत बिबट्या, रानडुक्कर, माकडं यांचा वावर तर दिवसेंदिवस वाढतोय. एवढंच नाही तर शेतात, शाळांमध्ये साप दिसतात, मोकाट गुरं तर आहेतच. ह्या सगळ्यामुळे शेतकरी आणि गावकरी अक्षरशः वैतागले आहेत. आणि या सगळ्याची आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागते. शेतकऱ्यांचं उत्पन्न तर जातच, पण अनेकदा लोकांचा जीव जातो, गंभीर दुखापती होतात. आणि मग या सगळ्याचा भार शेवटी कोणावर येतो? तर सरकारच्या तिजोरीवर, नुकसान भरपाईच्या रूपात. मग साहजिकच प्रश्न पडतो की आपल्या जुन्या पारंपरिक पद्धती का फेल ठरतायत. हे जे आहे ना ते उपायांचं नाही तर समस्यांचं चक्र आहे. चला बघूया असं का होतंय. आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये ना साधारणपणे 2 गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे सरळ सरळ विषारी रसायनं आणि औषधं वापरणं. पण होतं काय, कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते आणि पर्यावरणाची वाट लागते ती वेगळीच. दुसरी पद्धत म्हणजे कुंपण घालणं किंवा सापळे लावणं. पण हे एकतर प्रचंड महागडं आहे, बऱ्याचदा त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यात बिचाऱ्या वन्यजीवांना इजा होते. आणि मग या सगळ्याचा शेवट काय होतो तर हे वाक्य अगदी बरोबर सांगतंय, समस्या जागा बदलते, सुटत नाही. म्हणजे काय, तर आपण इकडून प्राण्यांना हकललं की ते दुसरीकडे जाऊन त्रास देतात. मूळ प्रॉब्लेम काही सुटतच नाही. बरं, मग यावर काही तोडगा आहे की नाही? हो, नक्कीच आहे. आणि इथेच एका नव्या दृष्टिकोनाचा, एका नव्या पद्धतीचा जन्म होतो. ही पद्धत आहे संरक्षणाची, सहअस्तित्वाची. या नव्या विचाराचं मूळ आपल्याच संस्कृतीत आहे. सर्वे संतु निरामयाः, म्हणजे सगळेजण निरोगी राहोत, आजारमुक्त राहोत. याचाच अर्थ कोणालाही मारायचं नाहीये, कोणाला इजा करायची नाहीये, तर समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधायचा आहे. आणि या नव्या पद्धतीला एक नाव आहे व्हर्टिब्रेट पेस्ट मॅनेजमेंट किंवा सोप्या भाषेत VPM. आता हे काय आहे तर अगदी सोपं आहे. प्राण्यांना मारण्याऐवजी त्यांची वागणूक, त्यांच्या सवयी समजून घ्यायच्या आणि त्या मॅनेज करायच्या, जेणेकरून माणूस आणि प्राणी यांच्यात संघर्षच होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे उपाय आहेत ते पर्यावरणाला सांभाळून घेतात आणि एकाच वेळी वेगवेगळ्या प्राण्यांवर काम करतात. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं? चला बघूया. कारण काही नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी या संघर्षाचा खेळच बदलून टाकत आहेत. एक उदाहरण घेऊया, रॅट रन बेट. आता नावावरून वाटेल की हे फक्त उंदरांसाठी आहे, पण नाही, हे दिसते त्यापेक्षा खूप भारी आहे. हे उंदरांना तर कंट्रोल करतंच, पण त्याच सोबत इतर जे शाकाहारी प्राणी आहेत ना त्यांना पिकांपासून लांब ठेवण्यासाठी एका वेगळ्या खाद्याचं काम करतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हे टाकाऊ वनस्पतींपासून बनतं, म्हणजे वेस्टमधून बेस्टचा उत्तम नमुना. आणखी एक जबरदस्त सोल्युशन आहे, ॲनिमल आउट. जरा कल्पना करा, एक असं लिक्विड किंवा जेल ज्याच्या तीव्र वासामुळे रानडुक्कर, माकडं, इतकंच काय बिबट्यासारखे प्राणी सुद्धा लांब राहतात. हे म्हणजे एक प्रकारचं अदृश्य कुंपणच आहे, जे विषारी नाही आणि प्राण्यांना इजा न करता पिकांचं आणि पशुधनाचं रक्षण करतं. आणि हे फक्त 2च प्रॉडक्ट्स नाहीत, तर हा एक संपूर्ण पोर्टफोलिओ आहे. म्हणजे काही उपाय प्राण्यांना आकर्षित करून कंट्रोल करतात, तर काही त्यांच्या वास आणि चवीवर काम करून त्यांना दूर ठेवतात. यात मानवी पकड साधणं आणि लँडस्केपमध्ये बदल करण्यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. थोडक्यात प्रत्येक समस्येवर वेगळा आणि विचारपूर्वक उपाय आहे. पण इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये, हे फक्त उत्पादनं विकण्यापुरतं मर्यादित नाहीये. याच्या पलीकडे जाऊन एक संपूर्ण सिस्टीम, एक व्यासपीठ तयार केलं जात आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बिबट्या मित्र मॉडेल. हे मॉडेल फक्त उत्पादनं देत नाही, तर ते लोकांची मानसिकता बदलण्यावर काम करतं. म्हणजे शाळांमधल्या मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणं,
शेतकऱ्यांना योग्य ट्रेनिंग देणं आणि लोकांच्या मनातून भीती काढून तिथे सहअस्तित्वाची भावना रुजवणं हे याचं मुख्य काम आहे. आणि ही सिस्टीम किती मोठी आणि विचारपूर्वक बनवली आहे हे बघा. यात पायलट ट्रायल्स घेऊन पॉलिसी बदलण्यासाठी पुरावे गोळा केले जातात. लोकांमध्ये शिक्षण दिलं जातं. हे उपाय सगळ्यांपर्यंत पोचावेत यासाठी प्रयत्न केले जातात. आणि इतकंच नाही तर आपत्कालीन परिस्थितीत माणसं आणि प्राणी दोघांनाही वाचवण्यासाठी खास टीम्स तयार केल्या जातात. म्हणजे हा एक खूपच व्यापक विचार आहे. आणि म्हणूनच हे वाक्य सगळं काही सांगून जातं. ही केवळ एक प्रॉडक्ट विकणारी कंपनी नाहीये, तर हे एक राष्ट्रीय स्तरावरचं व्यासपीठ आहे, एक नॅशनल प्लॅटफॉर्म जे माणूस आणि वन्यजीवांचा संघर्ष मिटवण्यासाठी काम करतं. आणि शेवटी या संपूर्ण नव्या दृष्टिकोनाचा सार काय आहे, तर ते हे वाक्य सांगतं. कीटकांना मारायचं नाही, त्यांच्या वर्तनाचं, त्यांच्या बिहेवियरचं मॅनेजमेंट करायचं, संघर्ष कमी करायचा आणि जीवन वाचवायचं, माणसांचंही आणि वन्यजीवांचंही. हेच आहे युद्धाकडून विवेकाकडे जाण्याचं, कीटक नियंत्रणाचं एक नवं पर्व.